नमस्कार शेळी मेंढी पालक मित्रांनो, HD ॲग्रो मेंढी पालनमध्ये आपलं स्वागत आहे। मेंढींची लहान पिल्लं विकत घ्यायच्या वेळी घ्यायची काळजी आणि विकत आणल्यावर घ्यायची काळजी। विकत घेताना आपण बाजारावरची असू द्या किंवा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आणलेली असू द्या, मेंढींची पिल्लं ही 2.5-3 महिन्याची असावीत। 3 महिने तरी असावीत। 3 महिन्याची आणली की बंदिस्त मेंढी पालन असेल तर त्यांना जो चारा घालणार आहोत तो ते खायला सुरुवात करणार। जो चारा त्यांच्या पुढ्यामध्ये टाकणार आहात ते खायला सुरुवात करणार। आणि अशी फिरिस्त मेंढी पालन असेल तर इतर मेंढ्यांच्या सोबत ती रानामध्ये आल्यावरती इतर मेंढ्यांप्रमाणे चरायला सुरुवात करणार। आणि 3 महिन्याच्या खालची असतील, 15 दिवसाची, 1 महिन्याची, तर 1 महिन्याच्या आतल्या पिल्लांना साधारण दूध पाजावं लागणार। दूध उपलब्ध असेल तर ठीक, नसेल तर विकत आणावं लागतं। विकत आणून पण परवडत नाही, मग दुधामध्ये शेंगदाणा पेंड भिजवून तिचं पाणी करून ते मिक्सिंग करून पण पाजावं लागतं। त्यापेक्षा 2.5 ते 3 महिने पूर्ण झालेलीच असावीत, कारण त्यांना पण त्यांच्या आईचं दूध मिळालेलं असतं पिण्यासाठी। खरेदी करतेवेळी त्यांची तेज बघायची, चमक, त्यांना काही आजार तर नाही ना, हे महत्त्वाचं आहे। कारण मी जेव्हा खरेदी केली तेव्हा बघूनच खरेदी केलेली आहे सगळी, म्हणून मी नुकसान काही झालेलं नाही। तिकडे घ्यायच्या वेळी आपण जेव्हा 2.5 ते 3 महिन्याची करडे घेतो तेव्हा ते साधारण 15-16 किलोचे असतात। 14-15 किलोचे असतात। अंदाज असतो एक आपला अंदाजे। आणि बंदिस्त मेंढी पालनात ते 3 महिन्याच्या आतच वजन डबल घेतात, असं हे माझा अंदाज घेऊ शकतात। आणि मी तर फिरिस्त मेंढी पालन करतो आहे। मी जेव्हा घेतलेत, मला तर डबल वजन होण्यासाठी त्यांना 4 महिने लागलेत। फिरिस्त मेंढी पालनमध्ये घेतलेल्या वजना जेव्हा होती त्यांना ते 4 महिने लागलेत मला डबल वजन होण्यासाठी माझ्याकडे। पण माझ्याकडे काय, मी सध्या खुराक वगैरे त्यांना काही नाही, ते असंच जे काही रानात चरतील तोच। 3 महिन्याची करडं खरेदी केली की 3 ते 4 महिन्यात डबल पैसा आहे, हे बरोबर आहे। म्हणून 3 महिने पूर्ण झालेलीच मेंढरं खरेदी करावीत। ही सर्व इकडे ही मेंढी ही ह्या वर्षीच्या 2025च्या गणपतीमध्ये, म्हणजे ऑगस्ट संपल्याच्या सप्टेंबरच्या स्टार्टिंगला विकत आणलेली आहे। तेव्हा साधारणतः असेल एक 11-12 किलोची। आता हे 25च्या वर आहे, म्हणजे 25च्या वर आहे। साधारणतः आपलं एक 4 महिने पकडून जायचं फिरिस्तमध्ये, इतर बकऱ्यांसोबत लहान पिल्ला आणून वाढवायची विकण्यासाठी, तर एक 4 महिने पकडून जायचे। लहान करडं जेव्हा आपण बाजारावरून किंवा शेतकऱ्यांच्या घरून घेऊन येणार आहोत आपल्या वाहनामध्ये भरून, म्हणजे गाडीमध्ये भरून, तेव्हा त्यांना पहिलं एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि ते त्यांना पितायत का बघा। आणि नंतर मग घरी आल्यावरती सुका चारा टाकायचा खायला, जो आपल्याकडे अवेलेबल असतो तो सुका चारा शक्यतो टाकायचा। सुका ओला जे खातील ते खातील, पण शक्यतो सुका चारा पहिला टाकायचा। कारण आपण वाहनातून आणलेली असतात, तेव्हा जर शेतकऱ्याच्या घरची असतील तर एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा बाजारावरून आणणार आपण तेव्हा ती अगोदर कुठून आणलेली असतील त्या गाडीमध्ये पण वाहनामध्ये त्यांना ते अवघडलेले असतात, स्ट्रेसमध्ये आलेले असतात।
आणि आपण आणू काही 40-50 किलोमीटरवरनी जाऊन तर ते अजून अवघडतात, म्हणजे ट्रेसमध्ये येतात. त्याच्यामुळे आणल्यावरती पहिलं त्यांना पाणी, काही मी तर अजून दिलेलं नाही गुळपाणी वगैरे, पण गुळपाणी वगैरे पण द्यायचं. मी मॅबलॉन पावडर पाण्यामध्ये मिक्स करायचो त्यांना पाजण्यासाठी. आणि एक साधारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक चिमूटभर हळद मीठ असे एक मिक्स करून एक चिमूट प्रत्येकाच्या तोंडात टाकतो. कारण त्याने काय होतं की त्यांच्या घशाला जर कोरड पडलेली असेल किंवा घसा सुकलेला असेल ना, तर लय फरक पडतो. कारण तो मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, लहान करडामध्ये पण आणि मोठ्या बकऱ्यामध्ये पण. कारण मी एक वेळा बकरी आणल्या होत्या सुरुवातीला, तेव्हा एक बकरी अशी चरताना मध्ये आवाज देत होती वर तोंड करून. तेव्हा तिच्या तोंडामध्ये मीठ, आणि घरी आल्यानंतर मीठ चिमूटभर हळद मीठ मिक्स करून असं चिमूटभर टाकलं त्यांच्या जिभीवरती आणि तोंडामध्येच, तर ते बंद झालं. त्याच्यानंतर एक वेळा लहान करडं अशी 1 महिन्याची असतील, ते या आमच्या इथल्या घराकडून दुसऱ्या घराकडे चालत जाण्यासाठी निघलो होतो. तेव्हा तिथे पोचल्यानंतर एक कराडू छोटं पिल्लू 1 महिन्याचं असं चक्कर येऊन वर तोंड करून असं चक्कर आल्यागत पडायला लागलं. तेव्हा पण मी त्याच्या तोंडात चिमूटभर हळद मीठ मिक्स केलेली चिमूटभर टाकलं. तेव्हा पण ते लगेच फ्रेश आणि टकटकीत झालं, पाणी वगैरे प्यायला लागलं. तर ही अशी काळजी घ्यायला लागते जेव्हा आपण आपल्या वाहनातून बाहेरून बकरी आणू, त्यावेळेस पिल्लं यात बकरी म्हणा, अशी काळजी घ्यावी लागते. आणि त्यावेळी 1 चिमूटभर मीठ आणि 1 चिमूटभर हळद अशी मिक्स करायची. मीठ आणि हळद व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 1 चिमूटभर मीठ बकरीच्या किंवा करड्याच्या तोंडामध्ये टाकायचं. ते किती टाकायचं, असं आपले ही 2 बोटं आहेत, ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स केलेलं असतं. ते असं चिमटीत घ्यायचं, या 2 बोटांच्या चिमटीत, आणि तेवढंच त्या बकरीच्या किंवा करड्याच्या तोंडामध्ये टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही.